मागण्या मताला टाकलेल्या सर्व मान्य झालेले आता नाही घेता येणार. आता मंजूर झालं सर्व. नाही बिल नाही झालं तुमचं. एकत्रित मागण्या पूर्ण केल्या यांनी एकत्रित केल्या. हा? अध्यक्ष महाराज हो काय करतोय काय करता काय. अरे यार असं काय करतोय. नाही नाही असं नाही यार. कालपासून मी 2 दिवस शेतकरी आहे हो शेतीवरचा. अरे मला बोलू दे ना अध्यक्ष महाराज. हे काय आता जाण दो ना अध्यक्ष महाराज. मग ते काय म्हणतात पहिले अध्यक्ष महाराज हे आता आपण दुसऱ्या आठवड्यातलं तिसऱ्या आठवड्यात पोहोचलो आणि अध्यक्ष महाराज ही चर्चा आज 4 वाजताची आता आपण 6 वाजता सुरू करतोय. 5:51. अध्यक्ष महाराज आपण पाहतोय की सरकारकडून या महत्वपूर्ण चर्चेवर सरकार किती उदासीन आहे. साधं सत्ता पक्षाकडून कोरम पण उपलब्ध केला जाऊ शकत नाही. अध्यक्ष महाराज काय कामकाजाचं काही दर्जा राहिला की नाही राहिला या विधानसभेत अशी पद्धत आता हा प्रश्न विचारावा लागतो. अध्यक्ष महाराज सरकार आम्हाला काही सरकार विरोधी पक्षाच्या या महत्वपूर्ण प्रस्तावाला सरकारच उपस्थित राहत नसेल तरी गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज आमचा जो प्रस्ताव आहे अध्यक्ष महाराज राज्यात शासनाचे शेतकरी विरोधी धोरण नैसर्गिक आपत्ती त्यामुळे राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाला सापडला असून सोयाबीन कापूस धान व इतर कृषी मालाच्या खरेदीला हमी भावापेक्षा कमी दर असणे केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतमालाचे दर पडणे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे व साहित्याच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अजूनही राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफीची घोषणा न करणे ते वाचून ते ठरव. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप न मिळणे मागासवर्गीयांसाठी असलेल्या वसतिगृहाची अवस्था अत्यंत भयावह असून त्या वसतिगृहामध्ये सोयीसुविधा उपलब्ध नसणे राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक असूनही त्या प्रमाणात महाज्योतीला निधी न मिळणे त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी सारथी बार्टी महाज्योतीला मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणे विदर्भातील प्रदूषणात मोठी वाढ होऊन कोळसाखानी औष्णिक वीज प्रकल्प स्टील प्लांट यामुळे या जिल्ह्यामध्ये प्रदूषणात मोठी वाढ होऊन आरोग्याचा प्रश्न पर्यावरणाच्या हानी होत असणे वनक्षेत्रालगत नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान व मनुष्य हानी होणे अध्यक्ष वाढती महागाई लक्षात घेता वाढती महागाई लक्षात घेता बांधकामाच्या वस्तूच्या दरात वाढ झाल्यामुळे घरकुल योजनेत 5 लाखापर्यंत अनुदानात वाढ करण्याची आवश्यकता सार्वजनिक आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून 108 रुग्णवाहिका खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार शासकीय रुग्णालय आरोग्य केंद्रे उपकेंद्रे यांचा साफसफाईसाठी प्रतिवर्षी 638 कोटी याप्रमाणे 3,190 कोटी रुपयाचं कंत्राट पुण्यातील एका खासगी कंपनीला दिल्याचे उघड होणे राज्यात एमडी ड्रग्ज ब्राऊन शुगरची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असणे ड्रग्ज तस्कराचे थैमान माजले असून त्यांच्यावर नियंत्रण राहिलेले नसणे तसेच बनावट व अवैध दारू विक्री होत असल्याने निरपराध लोकांचे नाहक जाणारे बळी राज्यातील अनेक मंत्र्यांवर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप होऊनही त्यांना अभय देण्यात येणे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यात काजू उत्पादकांसमोर दरवर्षी पाऊस ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस वादळी वारे आदी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणे आंबा काजू फणस इत्यादी पिकाचे होत असलेले नुकसान
त्यातच काजू बीजे दर, आयात शुल्क, पीक परतावा अशा समस्या असतानाच आता काजू बी आणि बोंड खाणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव काजू पिकावर होत असल्याचे नुकतेच माहे फेब्रुवारी 2025 मध्ये निदर्शनास येणे, किडीची प्रतिबंधितता करिता कीटकनाशकाची फवारणी करूनही कीड नियंत्रणात आलेली नसणे, परिणामी काजू बोंडाचे मोठ्या प्रमाणात होत असलेले नुकसान याकडे शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाने तातडीने काजू उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 1/1/1995 पर्यंतचा पात्र झोपडवस्त्यांना शासनाकडे प्रत्येकी 7,000 रुपये भरणा करणे. 2011च्या जनगणनेमध्ये ज्या झोपड्यांना कायमस्वरूपी वास्तव्याचा हक्क प्राप्त होऊ नये, यामध्ये म्हाडातर्फे सदर घरे देण्यामध्ये होत असलेला विलंब, शासनाच्या जमिनीवरील झोपड्यांना शौचालय, वीज, पाणी इत्यादी मूलभूत सोयी पुरवण्याबाबत संजय गांधी उद्यानाच्या अधिकाऱ्याकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यास होत असलेला विलंब, सदर झोपडपट्टी वासियांना कॉमन मीटर घेऊन वीज घेतली आहे त्यांना अदानी वीज कंपनीकडून रमसाट बिले देण्यात येणे, त्यामुळे झोपडपट्टी वासियांना त्रस्त होणे, प्रत्येक झोपडी मागे स्वतंत्र वीज मीटर देण्याची झोपडवासियांची मागणी असणे, त्यांना स्वतंत्र वीज मीटर देण्याबाबत शासनाने केलेली कारवाई, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार दिनांक 1/1/2000 रोजीचा वास्तव्याचा कोणताही एक पुरावा दिल्यास झोपडपट्टी धारक पात्र होणे, तथापि मुंबई महानगरपालिकेमध्ये दिनांक 1/1/2000 रोजीचे पूर्वीचे 2 पुरावे असतील तरच झोपडी पात्र केली जाणे. फोटो 5ची पडताळणी करण्यास विलंब होणे, त्यामुळे महानगरपालिकेतर्फे झोपडी पात्र न करणे किंवा केली तर सुशुल्क पात्र करणे. मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणावर ऑटो रिक्षा सकाळ संध्याकाळ उभे असणे, जवळ जाणाऱ्या प्रवाशांना नकार देणे, मीटरप्रमाणे भाडे न करता जादा भाड्याची मागणी करणे, प्रवाशाबरोबर अरेरावी करणे, मुजोर ऑटो रिक्षा चालकावर कारवाई करण्याची गरज. वांद्रे परिसरात गेल्या वर्षभरात अनेक चोरीच्या घटना घडणे, अंमली पदार्थाचा बेकायदेशीर साठा असणे, या संदर्भात स्थानिक पोलिसांकडे तक्रारी करूनही पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष, राज्यातील महत्त्वाच्या समस्याकडे व प्रश्नाकडे राज्य शासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, त्यामुळे जनमानसात पसरलेला तीव्र असंतोष, याबाबत राज्य शासनाची करायची कारवाई व उपाययोजना. या 293 ठरावाप्रमाणे अध्यक्ष महाराज, मी हा झाला एक प्रस्ताव अध्यक्ष महाराज, आणि दुसरा प्रस्ताव आमचा आहे पहिल्या आठवड्याचा. जुलै 2024 मध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणे, सदर योजनेमध्ये तब्बल 2,63,00,000 लाडक्या बहिणीची नोंदणी करणे व त्यांना रुपये 1,500 दरमहा अनुदान देण्यास सुरुवात करणे, योजनेची निकषाची उल्लंघन करून गैरफायदा घेतलेल्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी माहे फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू करणे, अनेक बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे घेणे व लाखो बहिणीचे अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात येणे, प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी गणपतीच्या मूर्तीवर असलेली बंदी, सदर बंदीमध्ये मागी गणेश जयंतीच्या मूर्तीच्या विसर्जनाची झालेली कोंडी, अद्यापही मागी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन न झाल्यामुळे भाद्रपद महिन्यातील गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा आखलेल्या उपाययोजनेवर प्रश्न निर्माण होणे, पीओपी व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे गणेश भक्त मूर्तिकार यांच्यामध्ये पसरलेले चिंतेचे वातावरण, मुंबई महानगरपालिका प्रदेशातील रस्ते वाहतूक, मेट्रो, रेल्वे या सार्वजनिक वाहतूक सेवा अपुऱ्या असल्यामुळे केबल कार वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी आराखडा तयार करणे, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी शक्तीपीठ मार्ग शासनाने आखणे, सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्याची आवश्यकता. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सभागृहाची वेळ सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. वाहतुकीसाठी योग्य करण्याची आवश्यकता. राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक तरुण बेरोजगार असणे, त्यांना रोजगार उपलब्ध करण्याची आवश्यकता. राज्यातील द्राक्ष बागायतदाराचे कमी भावामुळे झालेले नुकसान
महाशिवरात्री हा दिवस द्राक्ष दिन म्हणून साजरा करून राज्यातील शेतकऱ्यांना हातभार लावण्याची आवश्यकता, राज्यात राजरोसपणे डान्सबार मोठ्या प्रमाणात सुरू असणे, पोलिसांचे डान्सबार बंदी आणण्यास जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष, राज्यात मागील त्यांना सौर पंप योजनेतील जाचक अटीमुळे अनेक शेतकरी सदर योजनेपासून वंचित असणे, राज्यात विविध समाजामध्ये 18 महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात येणे परंतु त्यांना निधी न दिल्यामुळे त्यांची कामे प्रत्यक्षात सुरू न होणे, सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या बाबत गंभीर नसल्याचे, नाही मला वाचू द्या ना. म्हणून वाचू राहिले दुसरा हा दुसरा भाषण सुरू करा. अतुल बाबा आपण सिनियर आहात, दत्तासाहेब आपण सगळे आहोत, असं नाही. तुम्हाला आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा नियम पाळलेले ते आपल्यालाही पाळावं लागेल, तेव्हा नवीन पिढीला कळेल. नाही तर काय होईल, असं काय करतात. अजून पुढे येतोच ना, अजून काही बिघडलं नाही. आता तर मी प्रस्ताव वाचतोय, आता तर मुद्द्यावर येतो तेव्हा मग मुद्दा करू आपण. शेतकऱ्यांच्या बाबत गंभीर नसल्याचे निदर्शन आले असून निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करूनही अद्याप कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसणे, तसेच विदर्भातील धान, सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांना बाजारभाव मिळत नसणे, इतर पिकांना हमीभाव मिळण्याची गरज असणे, तसेच राज्यातील अनेक रस्त्याची विकासाची नावाखाली अत्यंत दुरवस्था झाली असल्याने या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणात वाढ झालेली असणे, रस्ते अपघातामुळे मागील काही महिन्यापासून अनेक बळी जाणे व अनेक जण गंभीर जखमी होणे, त्यामुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असणे, या सर्व बाबीमुळे राज्यातील शेतकरी, महिला वर्ग व सर्वसामान्य जनतेत असंतोष पसरला असून याबाबत राज्य शासनाने करावयाची उपाययोजना व करावयाची कारवाई. अध्यक्ष महाराज तुम्ही बोलता की अजून मला बोलावं लागेल? बोला ना. अध्यक्ष महाराज पहिले तो किती सदस्य आहे इथं पहिले मोजून घ्या. मंत्री आहेत का? अध्यक्ष महाराज मी जेवढा प्रस्ताव वाचलेला आहे याच्यामध्ये नाही अतुल एक नाही ना अतुल, असं काय करता, असं नको करा. मी काल पण अतुलजी तुम्हाला आपण जेव्हा याच्यावर या आयुधाला बोथट करण्याचं पाप तुम्ही आम्ही कोणीच करायचं नाही. आपल्याला किती मंत्री या ठिकाणी उपस्थित पाहिजे, आज सरकार पाहिजे, यांचे साधे पीए तिकडे आपण त्याच्यावर बोलत नाही. हे काम आहे. कोणासाठी चर्चा करायची, काय कोणासाठी आपण चर्चा करायची? दत्तसाहेब तुम्ही तरी सांगा, या गोष्टीला कोणी सहमती देणार नाही. सरकारला खऱ्या अर्थानं समजचा भाग नाही आहे. अतुलजी सभा अध्यक्ष ही जी परंपरा आहे, नियम जो आहे आपल्याला पूर्ण वाचावा लागतो प्रस्ताव. आणि प्रस्ताव वाचायचं कारण काय असतं, एक मिनिट प्रस्ताव वाचायचं कारण कशासाठी असतं की या प्रस्तावामध्ये जेवढे काही आम्ही विषय मांडलेले आहेत त्याचे सगळे मंत्री याची नोंद घेतील, त्याचं रिप्लाय त्यांना करावं लागतं. हे महत्वाचे आहे, काही मांडायचे म्हणून मांडायचे नाहीये. याच्यामध्ये आम्हाला किती मंत्री असले पाहिजे तुम्ही सांगा. अध्यक्ष महाराज तुम्ही निर्णय द्या. आणि आपण नियमानेच हे सभागृह चालवतोय, आपल्याला चालवायचंय का नाही तसंच आम्हाला सरकारने सांगून टाकावं. नाही आम्हाला आता आमचं झाले, सगळे मंजूर झाले, आमचे बजेट मंजूर झालं, तुम्ही आपल्या घरी जा, आम्ही आपल्या घरी जातो, महाराष्ट्राचं काय करायचं ठरवू. बोला अध्यक्ष महोदय, माझी पॉइंट ऑफ प्रोसेस अशी आहे की